नमस्कार. टेस्टी बाईटमध्ये आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. उकडलेल्या बटाट्यामध्ये वरील सर्व साहित्य घालून चटपटीत मसाला तयार करून घ्यायचा. हे चपातीसाठी आपण गव्हाचं पीठ मळून घेतलेलं आहे. त्याच्या अशा 2 चपात्या लाटून घ्यायच्या. एका चपातीवर हा मसाला लावायचा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर, थोडी मेथीची पाने घालायची. दुसरी चपातीसुद्धा त्यावरती ठेवायची. सर्व कढीने बंद करायचं. थोडी हाताने प्रेस करायची आणि लाटून त्याला सुरीने अशा प्रकारे सारखे भाग करायचे. त्याचा अशा प्रकारे रोल करायचा. हलक्या हाताने पराठे लाटून घ्यायचे. इथे तवा सुद्धा तापलेला आहे. तेल किंवा तूप लावायचं. वरती आलू लच्छा पराठा शेकून घ्यायचा. आता इथे आपलं एअर फ्रायर सुद्धा तापवायला ठेवले आहे. आता अशीच आपण दुसरी पोळी सुद्धा तयार केली. असे लांब काप करून त्याला असे चौकोन आकारात कट करायचे. हे आपल्याला एअर फ्रायर प्रीहीट करून ठेवायचं आहे. जे चौकोन कापलेले होते आपण त्याला असे समोरासमोरचे 2 भाग जोडायचे. उलट्या दिशेने उरलेले 2 भाग जोडायचे. ते तयार करून एअर फ्रायरमध्ये भाजायला ठेवायचे. चालू करून द्यायचं. आता त्याला 2-3 मिनिट भाजल्यानंतर आपल्याला ब्रशने थोडं तेल लावून घ्यायचं की 2-3 मिनिट भाजून घ्यायचं. ते आपले पराठे सुद्धा लाटून भाजून तयार झालेले आहेत. कमीत कमी तेलाचा वापर करून आपण हा नाश्ता तयार केलेला आहे. तुम्ही बघू शकता आतून किती छान झालेले आहेत. रंग सुद्धा फार सुरेख आलेला आहे. अगदी झटपट नाश्ता तयार झालेला आहे. एक आलू लच्छा पराठा आणि असे हे चटपटीत स्नॅक्स तुम्ही चहासोबत नक्की ट्राय करू शकता. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार.